आणि आपण पुन्हा एकदा थेट जाणार आहोत विधान भवन परिसरामध्ये। सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातल्या आमदारांचं आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। हातात फलक आहेत सदस्यांच्या आणि ते जोरदार घोषणाबाजी देखील करतात। विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं घेरण्याची शक्यता आहे। खास करून अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी अनेक घोषणा करण्यात आल्या, मात्र या घोषणांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची सध्याची स्थिती आणि इतर अनेक मुद्द्यांवरनं विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे। कामकाज सुरू होण्यापूर्वी आपण पाहतो आहोत विरोधी पक्षातले जे सदस्य आहेत, जे आमदार आहेत, ते विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करतात। हातात वेगवेगळ्या मुद्द्यांचे फलक देखील घेतले गेलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या विरोधी पक्षातले हे आमदार करत असल्याचं दिसतंय। या आमदारांमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील आहेत, काँग्रेसचे नेते सतेज पाटील आहेत, विधान परिषदेचे काही सदस्य देखील आपल्याला दिसतायत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सध्या जोरदार घोषणाबाजी केली जाते। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील आहेत आणि या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरजशी आपला संपर्क तुटलाय, आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे। अनेक मुद्द्यांवरनं विरोधक अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी करत असल्याचं दिसतंय। आम्हाला वंचित ठेवणाऱ्या सरकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।